यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आज प्रकाशन झालंय। मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। या कार्यक्रमाला शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ लेखक गीतकार जावेद अख्तर, उद्धव ठाकरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। दरम्यान आता ईडी पुन्हा एकदा आपल्या नादी लागणार नसल्याचं सांगत राऊतांनी निशाणा साधला। तर अमित शहांना बाळासाहेबांनी मदत केली याविषयी कोणालाही सांगणार नसून उपकार करायचे असतात, सांगायचे नसतात, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। हे पुस्तक राजकीयच आहे। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे। ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उसके लिए किताब नहीं है। हा नरकातला स्वर्ग काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केलेला लक्षात घ्या आणि ते स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही। ईडीचा बूथ लावून ठेवलाय मी शेवटचा माणूस होतो, ईडी याच्या नादाला लागली। मैं आखरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया अब नहीं लेंगे। मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का, बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का, मी सांगेन मला आठवत नाही। कारण आपल्या घराण्याने, आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील, उपकार हे मोजायचे नसतात, उपकार हे करायचे असतात पण मोजायचे नसतात। आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची याच्या त्याच्यावरती असतं। कृतज्ञतेने करायची। यांचं योगदान या प्रकरणात अधिक आहे आणि ईडीने जी केस केली त्याच्यामध्ये संजय राऊतांचा यत्किंचितही सहभाग नसताना त्याच्यामध्ये त्यांना गुंतवण्याच्या संबंधीची जिथं अन्याय होतो, अत्याचार आहे, त्याच्या विरुद्ध सामना उभा राहतो आणि ते काम अखंड प्रमाणात त्यांचं चालू होतं। शासकीय यंत्रणेमध्ये जिथं भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमीच येतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे। या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनीही हजेरी लावली। यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानात जाण्याऐवजी नरकात जाणं पसंत आहे असं सांगितलं।